हाय मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत नाशिकची स्पेशल मिसळ. नाशिक हे फेमस आहे मिसळसाठी आणि जी मिसळ बाहेर नाशिकमध्ये मिळते तीच मिसळची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे, जी बाहेर मिळते पण त्यापेक्षाही टेस्टी आणि यमी. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघावा लागेल, जेणेकरून कुठलीही स्टेप मिस होणार नाही. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि रेसिपी कशी वाटली लाईक, कमेंट आणि शेअर करून नक्कीच सांगा आणि सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच. उसळ 4-5 पानाने व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आणि नंतर ती कुकरमध्ये टाकायची शिजायला, जेणेकरून पटकन शिजेल. आपण जर असं डायरेक्ट फोडणी दिली ना, होते छान होते, पण काय होतं, खूप डिले होतो, खूप वेळ लागतो आणि आपला गॅस पण वाया जातो. त्यामुळे हे जरा इझी आणि पटकन होतं, म्हणून कुकरमध्ये टाका शिजायला. थोडं पाणी, हळद, मीठ टाकून कुकर लावून द्या. 3 शिट्ट्यांमध्ये शिजून जाईल. बघू शकता, खोबरं आपण ऑलरेडी भाजून घेतलेलं आहे थोडं थोडं, आणि लसूण सोलून ठेवलेलं आहे. कांदा जो आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा नाही, तो आपल्याला कापून टाकायचा आहे. उसळ जी आहे ती ऑलरेडी शिजायला टाकली होती, हळद आणि मीठ टाकून तीसुद्धा शिजलेली आहे. उसळ कधीही कच्ची राहून जाते आपण डायरेक्ट फोडणी दिल्यावर, म्हणून शक्यतो असे व्यवस्थित शिजवून घ्या. बघू शकता, मस्त बुडालेली उसळ आहे. छान शिजलेली आहे. शिजलेली उसळ असेल तर जो आरक असतो तो उसळीची जी टेस्ट असते ती सुद्धा पूर्णपणे भाजीमध्ये उतरते. ऑलरेडी आपण हळद टाकलेली आहे, सो फोडणीमध्ये जेव्हा आपण देऊ तेव्हा हळद कमी टाकायची. आता आपल्याला हे लसूण, खोबरं आणि हे एवढं थोडं जास्त घ्यायचं आहे, एवढं आलं आणि कोथिंबीर यांचं वाटण करून घ्यायचं आहे. खोबरं बघू शकता व्यवस्थित कापून घेतलेलं आहे आणि लसूणचं प्रमाण थोडंसं जास्त घ्या, त्याने टेस्ट छान येते. बघू शकता छान असं वाटण झालेलं आहे, बारीक झालं आहे आणि हे लसूण थोडंसं उरलं त्याच्यातलं, आणि हे कोथिंबीरसुद्धा नंतर आपण कापून टाकायची. हे लसूण तुम्हाला हवं तर तुम्ही ठेचून टाकू शकता, कमी खात असेल तर नका टाकू तरीही चालेल. आता हे 2 कांदे आणि हा 1 टोमॅटो मी कापून घेणार आहे फोडणीसाठी. बघू शकता पातेलं मोठं मी गरम करायला लावलेलं आहे आणि गरम पाणी करायला लावलेलं आहे. गरम पाणी टाकायचं शक्यतो, जेणेकरून चव जात नाही, कारण ऑलरेडी आपण शिजून घेतलं. आणि शक्यतो जेव्हा पण तुम्ही उसळ आणि नॉनव्हेज शिजायला घालत असाल तर तुम्ही गरम पाणी करूनच ते टाकायचं, तर चव छान येते आणि पटकन शिजते पण ती वस्तू. आता बघा फोडणीची तयारी केलेली आहे मी. कांदा कापून ठेवलेला आहे, कढीपत्ता आणि हा 1च टोमॅटो घेतला आहे. आमच्या घरी टोमॅटो जास्त खात नाही, म्हणून मी टोमॅटो कमी यूज करते. पण एक तुमच्या घरामध्ये टोमॅटो खात असेल जास्त तर तुम्ही 2 छोटे टोमॅटो घेऊ शकता, जेणेकरून आंबटपणा आवडतो बऱ्याचशा लोकांना. आता आपल्याला पातेलं तापायला लावायचं. आता आपल्याला तेल टाकायचं. तेल थोडं जास्त टाका, तरी चांगले आले पाहिजे त्याच्यासाठी. 1 वाटी तेल टाकलं आहे साधारण, बघू शकता एवढं तेल टाकलं आहे मी. तेल थोडं जास्त वापरायचं जेव्हा पण आपण मिसळ करतो त्यावेळेस, जेणेकरून आपल्या मिसळीला जी तरी असते ती छान रंगतदार येते, कारण मोस्टली लोकांना तरी आवडते. तापलेलं आहे. आता त्याच्यात सगळ्यात आधी आपण मोहरी टाकायची आहेत. कढीपत्ता टाकायचा. आता कांदा टाकायचा. आता हा कांदा लाल होऊस्तर आपल्याला व्यवस्थित होऊन द्यायचा आहे, जाळू द्यायचा नाही आहे, लालसर होऊ द्यायचं आहे. मऊ झाला पाहिजे चांगला तोपर्यंत. पाण्याला गरम झालं आहे पाणी, बंद करून टाकून मसाले बघूया आपण काय काय घेणार आहोत. हा आहे घरचा मसाला,
हा आहे काळा घरचा मसाला आणि ही धना पावडर आणि हळद. हळद ऑलरेडी आपण शिजतावेळी टाकलेली आहे, सो अंदाजे थोडी कमी हळद टाकायची. धना पावडर, काळा मसाला, लाल तिखट आणि हे कलरसाठी मी मोस्टली बाहेरचं लाल तिखट वापरलं आहे, मिरची पावडर. बघू शकता छान लाल झाला आहे कांदा. आता आपल्याला टोमॅटो टाकायचा. टोमॅटोसुद्धा लाल होऊ द्यायचं आहे. टोमॅटो आता आपल्याला मऊ होऊ द्यायचं आहे व्यवस्थित. आता जे वाटण केलेलं होतं ते टाकायचं. हे व्यवस्थित पुसून ते वाटण घेतलंय सगळं. नंतर हे भांडं आपल्याला धुवून टाकायचं. बघू शकता होऊन द्यायचं छान, कारण जे लसूण आणि अद्रक आहे, कोथिंबीर आहे ती कच्ची आहे. फक्त आपण खोबरं भाजून टाकलं होतं. आता तरी बघू शकता तेल छान सुटतं आहे मसाल्याला. तरी पण छान होऊ द्यायचं आहे, घाई करायची नाही आहे. हे सगळ्या रेसिपीज आमच्या सासूबाईंच्याच आहेत. त्या मूळच्या नाशिकच्या आणि मी गावाकडची होते, सोलापूरची. सो आमच्या घरी तर सारीच उसळ करायची, पण इकडे येऊन अशी स्पेशली नाशिकची उसळ शिकले. सगळ्या त्यांच्या रेसिपीज आहेत. बघू शकता छान तेल सुटलं आहे मसाल्याला. सगळा मसाला मोकळा झालेला आहे. आता आपण ह्याच्यात मसाले टाकायचे. सगळ्यात आधी आपण धना पावडर टाकायची, कारण ती कच्ची आहे. ती टाकली की थोडा वेळ फ्राय होऊ द्यायची. जळू द्यायचं नाही आहे खाली काही, तर परत जळका स्मेल लागेल. बघू शकता छान पातेलं दिसतंय माझं खाली. आता हळद टाकायची. ऑलरेडी मी हळद टाकली होती, सो अर्धा चमचा हळद टाकते. आता लाल तिखट टाकायचे. मिसळ ही थोडीशी तिखट असते, सो तिखट जास्त टाकायचे, म्हणून मी 2 चमचा लाल तिखट टाकते. हा घरचा मसाला आहे आमचा, तिखट आहे, तरी पण मी 2 चमचा टाकते. तुमच्या मसाल्याच्या तिखटपणानुसार तुम्ही तिखट टाकू शकता. हा जो काळा मसाला आहे आमच्या घरचा, हा सुद्धा तिखट असतो. हा सुद्धा मी 1 चमचा टाकते आणि थोडंसं त्याच्यावर टाकते. बघू शकता छान कलर येतोय. तरी पण काहीतरी मिक्सिंग आहे असं वाटतं, म्हणून हे जे बाहेरून आणलेलं लाल तिखट आहे ते टाकायचं. त्याने काय होतं, कलर लाल येतो बस. ते काही फार तिखट नसतं. आपल्या घरचा मसाला तिखट असतो. चवीला आपल्या घरचाच मसाला असतो, पण मोस्ट ऑफ बाहेरचा टाकायचा, छान चव येते. बघू शकता छान तेल सुटू द्या. थोडा वेळ फ्राय करायचा. ऑलरेडी आमचा मसाला फ्राय केलेला असतो, सो मी जास्त वेळ फ्राय नाही करणार. पण तुमचा मसाला जर कच्चा असेल आणि तुम्ही बाहेरचा यूज करत असाल तर तो थोडा जास्त वेळ फ्राय करा. आता आपण त्याच्यामध्ये जी शिजवलेली उसळ होती ती टाकायची. उसळ जर तुम्ही कुकरमध्ये शिजवून घेतली नसेल तर ह्या वाटणामध्ये थोडीशी ती कच्ची उसळ फ्राय करून घ्यायची आणि मग पाणी टाकायचं, ते पण गरम. बघू शकता. आता त्याच्यात आपल्याला
जे गरम पाणी आपण केलेलं होतं ते टाकायचं. बघू शकता कलर खूप छान आलेला आहे उसळला. खूप वाटण मी नव्हतं टाकलेलं, अजून उकळायचं आहे ते, थोडंसं आळेल. आपण ह्याच्यामध्ये शेव वगैरे टाकतो त्याच्यामुळे त्याचा घट्टपणा येतो, म्हणून उसळ थोडीशी पातळ ठेवायची. जेव्हा आपण मिसळ करू मिसळ पाव करत असेल तेव्हा उसळ थोडीशी पातळच ठेवायची. बघू शकता छान तरी आलेली आहे मस्तपैकी. आता ही व्यवस्थित उकळू द्यायची आहे, आधी फास्ट ह्याच्यावर नंतर मीडियम ह्याच्यावर. मग त्याची जी पूर्ण जी मसाल्याची चव आहे ती उसळीमध्ये उतरेल आणि मग सर्व करायची. आपण आता उकळू देऊया. मग अशा आपण मीठ टाकलं होतं, पण तरी थोडंसं आता भाजी वाढे त्याच्यामुळे मीठ पुन्हा टाकायचं. मस्त कलर आलाय बघू शकता. उकळू द्यायची अशीच व्यवस्थित. बघू शकता छान कलर आलाय, उकळी व्यवस्थित उसळ आपली. जास्त घट्ट नाही केली आहे, पातळच राहू दिली आहे, कारण आपण याच्यामध्ये शेव टाकून खाणार आहोत. मस्त कलर आलाय, खूप मस्त स्मेल येते. स्मेलवरूनच कळतं चांगली झालेली असणार. सो तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडली असेल रेसिपी तर कमेंट, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.